गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळच्या वाजल्या 6:13. आम्ही निघाला आज चंदेरीगडला. तर आज जरा लेट झाला, उशीर झाला, कारण की तालमेल बसला नाही. काल टायमावरती प्लॅनिंग झाला, तालमेल न बसलं तर पोरं जरा कमी आहेत, 5च जण आहेत आज. तर मित्रांनो 2 रस्ते, एक पनवेल मार्गे आणि एक रस्ता आहे बदलापूर मार्गे. तर आम्हाला जवळ पडतं तो बदलापूर मार्ग, तर 30 मिनिटाचाच रस्ता आहे. तर चला मित्रांनो निघूया आपण थेट चंदेरीगडला. तर मित्रांनो फायनली आम्ही चिंचवली या गावात पोहोचलेलो आहे आणि गाड्या वगैरे पार्क करून आम्ही आता ट्रॅकिंगला सुरुवात केली आहे. तर इथले जे रहिवासी आहेत ते बोलत आहेत की 2.5 तासाचा रस्ता आहे गडाकडे जाण्यासाठी. तर आता बघूया आपण पुढे जाऊन किती लांब आहे. तर मित्रांनो आज आम्ही फक्त 5च जण आहेत. तर चला ट्रॅकिंगला सुरुवात करू. तर हाय मित्रांनो, तर आम्ही आता ट्रॅक चालू करून आम्हाला 20 ते 25 मिनटं झाली आहेत. आणि असं तुम्हाला बघायला भेटतं इथं रिबीन बांधलेली गावकऱ्यांनी, कारण की जे ट्रॅकर्स येणारे असतील तर रस्ता चुकू नये म्हणून गावकऱ्यांनी इथं रिबीन वगैरे असं जागोजागी बांधून ठेवलेले आहे. कारण की पूर्ण रस्ता जंगलाचा रस्ता आहे आणि इथं वाट चुकण्याची क्षमता जास्त आहे, म्हणून त्या गावकऱ्यांनी अति उत्तम काम करून ठेवलं आहे. तर चला इथून आपण जाऊया आता पुढं. अजून 1.5 ते 2 तासाचा रस्ता आहे मित्रांनो, तर पुढे कंटिन्यू करू आपण. तर चला. तर बघू शकता मित्रांनो, एवढा दम लागतोय कारण की पूर्णपणे चढाव आहे किल्ल्यावरती, पूर्ण जंगल रस्ता. हार्दिक काय वाटतंय ट्रॅकिंग? खूप कठीण आहे, सतत नुसता चढाव असल्यामुळे दम खूप लागत आहे आणि आम्ही 5-5 मिनिटाला बसतो, इतका हार्ड आहे आणि डिफिकल्ट आहे. तर मित्रांनो गरमी जास्त आहे, याच्यामुळे दमछाक जास्त होते मित्रांनो. तर चला आपण करूया कंटिन्यू पुढं, अजून आपल्याला बरेच जायचं आहे मित्रांनो. तर चला जाऊया कंटिन्यू. तर मित्रांनो डबल आम्ही 2 तासाचा प्रवास करून गाड्याच्या थोडा खालच्या पायथ्याला पोहोचलेला आहे मित्रांनो. हा बघा, हा रस्ता आहे जो बदलापूर मार्गाने येतो आहे, तिथून आपण आलो. आणि मित्रांनो तसंच मागे बघाल तर हा आहे तो पनवेल मार्गाने येतो आहे. तर हे 2 रस्ते आहेत मित्रांनो, एक जागी जुळतात. आणि आपल्या मित्रांनो इथून जायचं आहे, इथून जायचं सरळ वरती, या रस्त्यातून जायचं मित्रांनो थेट वरती. अजून कमसे कम 1 तासाचा रस्ता मित्रांनो. तर चला ट्रॅक चालू करू, जाऊया पुढं. दारू बांधून धनले भाईला तरी चालेल नाही, पण टोचे धनले भाऊला. भाऊ बोलले डायरेक्ट मी येतच नाही. आवऱ्या उन्हान झोपायची तयारी इथं. आवरी गरम होतं मी काय कपडे करला भाऊने. तर मित्रांनो बघू शकता गडाच्या खालच्या वाटेला आपल्याला एक देवीचं मंदिर बघायला भेटतंय.
तर ते मंदिर कोणत्या देवीचं तेवढं आपल्याला माहिती नाही, जाणकार नाही तेवढी. तर तसंच मित्रांनो देवीच्या वरच्या साईडला इथून चढलो आपण तर आपल्याला वरती अजून एक मंदिर बघायला भेटतं आहे. तर चला वरती जाऊया. हा बघा मंदिर, हा छोटासा मंदिर आहे. कुठल्या देवाचं एवढी आयडिया नाही आपल्याला मित्रांनो, बघू शकता. आणि मित्रांनो आपल्याला इथून परत उतरून आपल्याला ह्या वाटेने जायचं आहे थेट वरती टॉपला चंदेरी फॉर्टला. तर आपण निघूया मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही चंदेरी किल्ल्यावरून आपल्याला श्री मल्हारगड सुद्धा बघायला भेटत आहे. अतिशय एकदम जवळ असलेला गड मल्हारगड सुद्धा दिसतंय. तर मित्रांनो आता आपण चंदेरी किल्ल्याच्या एक पॅच खालच्या सुलक्यावर पोहोचलेले आहे. तर मित्रांनो आपल्याला नाही किल्ल्याच्या राईट साईडने जायचं मित्रांनो. तर चला जाऊया. गडाच्या उजव्या साईडला आपण आलो तर आपल्याला एक पाण्याची टाकी बघायला भेटत आहे. तिथं लिहिलेलं आहे की पिण्याचं पाणी आपण मित्रांनो त्याला घालून पिऊ पण शकतोय, चांगलं पाणी आहे. आणि तसंच मित्रांनो पाण्याच्या टाकीच्या वर आलं तर तुम्हाला एक मंदिर सुद्धा बघायला भेटतं मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता आपल्याला पाण्याच्या टाकीच्या वरती थोडं आलं तर आपल्याला एक देवीचं मंदिर सुद्धा बघायला भेटतंय. अतिशय सुंदर मंदिर आहे. तर आपल्याला जायचं मित्रांनो, आता इथून जायचं आहे राईटला जायचं आहे डायरेक्ट लेफ्ट. मित्रांनो गडाच्या राईट साईडला अजून तुम्ही पुढे आलं तर तुम्हाला मित्रांनो चांदेरेश्वर शिवमंदिर देखील बघायला भेटतंय. अवेलेबल आहे. तो दगडाच्या एकदम खालच्या कोथलात त्या मंदिर आहे मित्रांनो, चांदेरेश्वर मंदिर. तर चला मित्रांनो आपण दर्शन घेऊ मंदिराचं आणि पुढच्या ट्रॅकिंगला आपण सुरुवात करू. मित्रांनो गडाच्या खालच्या वाटेला आपल्याला अजून एक पाण्याची टाकी बघायला भेटते. एकदम सुंदर पाणी, स्वच्छ पाणी. तर आपण त्याला घालून सुद्धा पिऊ शकतो. तर आम्ही आता पाण्याची बॉटल भरतो कारण की आमचं पाणी संपलेलं आहे. जेवढं आम्ही पाणी आणला तेवढं आमचं पाणी संपलेलं आहे. तर चांगलं पाणी मित्रांनो तुम्ही पिऊ शकता याल तेव्हा. मित्रांनो बघू शकता आपल्याला रस्सीच्या सहाऱ्याने वरती जायला लागतं. तर चला मित्रांनो वरती जाऊया आपण.
मित्रांनो बघू शकता जो गडावरचा मेन पॅच आहे ज्याच्यासाठी चंदेरी किल्ला ओळखला जातं. तर मित्रांनो बघू शकता की जी दगडात कोरलेली वाट आहे पाय ठेवण्यासाठी. तर मित्रांनो आपल्याला इथून जायचं आहे. तर चला. बघू शकता एक माकड सापडलेला आपला पिवळ्या कलरचा माकड. एवढ्यावरती चंदेरी किल्ल्याच्या वरती एक पिवळा माकड बघू शकता. झाडावरती माकड दिसत. मित्रांनो फायनली आम्ही चंदेरीगडच्या टॉपवरती पोहोचलेलो आहे मित्रांनो. तब्बल आम्ही 7 वाजता ट्रॅकिंगला सुरुवात केली होती आणि आता वाजले 11:30. तर आम्हाला खूप उशीर झाला वरती यायला कारण की ट्रॅकिंग खूप आहे चंदेरी किल्ल्यावरती. तर मित्रांनो फायनली आम्ही चंदेरी गडावरती पोहोचलेलो आहे.
तर मित्रांनो आता आम्ही चंदेरी किल्ल्यावरती आमचा ट्रॅक कंप्लीट झाला मित्रांनो. आणि आता आम्ही गडावरतून खाली उतरतो मित्रांनो. आता खाली उतरून जिथं जो मंदिर आपल्याला भेटला वाटेत त्या मंदिरात विश्रांतीसाठी जरा जागा होती, तिथं आम्ही जेवणार आहेत. सकाळपासून काय खाल्लेलं नाही, थोडं जेवणार, आराम करणार, मग खाली उतरणार पूर्णपणे, मग घरी जाणार. तर चला मित्रांनो जाऊया, जेवण करूया. मित्रांनो आता आमचा जेवण वगैरे झालेला आहे मित्रांनो. आता आम्ही थोडा अर्धा एक तास इथं विश्रांती घेतो आणि अर्धा एक तासात परत गड उतरायला सुरुवात करतो. तब्बल अजून 1.5-2 तास तरी उतरायला लागतील मित्रांनो. तर मित्रांनो फायनली आम्ही गडावरतून खाली उतरले मित्रांनो. आम्हाला जाण्यासाठी मिनिमम 3-3.5 तास लागले मित्रांनो, कारण की ट्रॅकिंग भरपूर आहे, खूप चालावं लागतं. त्यात वरून उन्हाच्या ह्याच्यामध्ये मित्रांनो खूपच म्हणजे खूपच लो बावडे होते पूर्ण. तर मित्रांनो जेव्हा याल तुम्ही तेव्हा जेवढा तुम्हाला पाणी कॅरी करता येईल मित्रांनो तेवढा पाणी कॅरी करा, कारण की जेवढा पाणी असेल तेवढा कमीच आहे. तर मित्रांनो चला भेटू एक नेक्स्ट नवीन जागी नवीन मोहिमेवर. तोपर्यंत मित्रांनो टाटा बाय बाय, जय शिवराय. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये नवीन ठिकाणी.